बच्चू कडू नवीन नाही आणि बच्चू कडूला शिवसेना नवीन नाही, हे समीकरण आपलं जुनं आहे. आणि एक लढवय्या कार्यकर्ता शिवसेनेचा बाणा आहे, लढवय्या. बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी हेच शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढा आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय द्या. ती भूमिका, तेच विचार आपले दोघांचेही आहेत. आणि म्हणून विचारांची लढाई आपल्याला विचारांनी लढायची आहे, त्याला ताकद आणि बळ द्यायचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे. ही भूमिका माझी आहे आणि आपली आहे. आता दोन्ही लोकांच्या भूमिका एकच असल्यावर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याचा जो मार्ग आहे तो प्रशस्त होतो. आज मी टीव्हीवर अनेक लोकांच्या बाईट तुमच्याबद्दल पाहिल्या, दिव्यांगांच्याही पाहिल्या, तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की बाबा शेवटी लढाई आपण करतो, लढतो सर्वसामान्यांसाठी. त्याच्या पाठीशी राजकीय ताकद देखील आवश्यक असते. आणि म्हणून आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. राजकीय जे काही लढाई आहे, शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात. त्याचबरोबर एक प्रहार जे सामाजिक संघटन आपलं आहे ते सामाजिक संघटन आहे आणि ते देखील आपल्या शिवसेनेसोबत जोडतोय आपण. त्यामुळे त्यालाही बळ मिळेल, प्रहार संघटनेलाही बळ मिळेल आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला सर्वसामान्य लोकांचे सामाजिक प्रश्न, प्रहार ही सामाजिक संघटना आहे. आणि म्हणून दिव्यांगांना आपण, मी मुख्यमंत्री असता आणि म्हणून दिव्यांगाचेच नाही तर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, अगदी गोर गरीब जनता यांचे जे प्रश्न आहेत ते आपण हाती घ्या. एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्याला माहीत आहे, मी एकदा कमिटमेंट केली की कमिटमेंट माझी कमिटमेंट असते.